मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला विषय आहे की गाड्यामध्ये आपण आजकाल बघताय 3 सिलेंडर इंजिन आले. 3 सिलेंडर इंजिन घेतल्यानंतर तुम्ही गाडी फायद्याचं आहे की तोट्याचं आहे? आपण ह्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, गेल्या 2-3 वर्षामध्ये काय झालं आहे की आता अशा 2-3 ज्या कंपन्या आहेत आपल्या, समजा मारुती सुझुकी झाला, टाटा झाला, ह्या कंपन्या आहे ना 3 सिलेंडर इंजिन डेव्हलप करायचं आहे, विकसित केलेलं आहे की 3 सिलेंडर असलेले कार आपण जर तुम्ही फायद्यात असाल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. पण 3 सिलेंडर इंजिन असलेली गाडी जर तुम्ही बघत असाल तर याचे तोटे काय, नुकसान काय? तुम्ही हे पण बघून एकदा घ्या की 3 सिलेंडरचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत? तर 3 सिलेंडर गाडीचे फायदा काय असतो 3 सिलेंडर गाडी घेण्याचा? तर पहिलाच महत्त्वाचा फायदा हे आहे की तुमची जी गाडी आहे, तुम्ही कुठल्याही कंपनीची गाडी घ्या. समजा तुम्ही उदाहरणार्थ घ्या आपली ह्याची मारुती सुझुकीची स्विफ्ट नवीन स्विफ्ट जी आली ती 3 सिलेंडरचीच आहे. तर ती गाडी तुम्ही घेतली असेल ते तुम्हाला माहीत आहे मारुती सुझुकी ही मायलेजसाठी प्रसिद्ध आहे. तर त्यांनी काय केलं की अजून आपली गाडीला थोडंसं मायलेज जास्त मिळावं म्हणून त्यांनी काय केलं, स्विफ्ट हे 3 सिलेंडरकडे वळवली. त्या गाडीमध्ये आता त्यांनी 3 सिलेंडरचं इंजिन टाकलेलं आहे स्विफ्टमध्ये. तर यामुळे काय होतं की तुमच्या गाडीचं मायलेज जे आहे ना, हे आपोआप वाढतं. कारण याच्यावरती इंजिन जायचं इंजिनचं भार कमी झाल्यामुळं इंधन पण पेट्रोल पण कमी यूज करतं. त्याच्यामुळं ते मायलेजमध्ये ती गाडी जास्त देते मग गाडी ती. आणि त्याच्यामध्ये कसं लहान इंजिन आहेत. समजा ते स्विफ्टमध्ये कोणतं 1.2 लिटरचं इंजिन येतं. तर हे इंजिन लहान आहे. तर त्याच्यात मध्ये कसं की ती 3 सिलेंडर इंजिन टाकून त्यांनी जे ते केलेलं आहे काम, तर ते ह्या 3 सिलेंडरसाठी परफेक्ट बसलेलं आहे ते काम. आणि अजून तुमचा फायदा याच्यामध्ये काय की 3 सिलेंडर जर तुम्ही घेतलं गाडीचं, तर याच्यामध्ये तुमची कॉस्ट जी आहे ती कमी होते. कारण काय जे 4 सिलेंडरच्या गाड्या असतात त्यांना कॉस्टिंगचा खर्च जास्त असतो. ऑब्व्हियसली कॉस्टिंगचा खर्च जास्त झाला तर ते आपल्याकडून पण जास्त पैसे गाडीची किंमत तर जास्तच लावणार. तर 3 सिलेंडरचा हा फायदा आहे की तुम्हाला गाडी 4 सिलेंडरपेक्षा थोडीशी तुम्हाला स्वस्त भेटेल. पण नाहीच्या बरोबरच असते. माझं असं म्हणणं आहे की थोडासा फरक पडतो. पण फरक पडतो. आणि ह्याच्यामध्ये नुकसान तर खूप आहे त्याच्यामध्ये 3 सिलेंडर गाड्यामध्ये. तर नुकसान आपण काय समजून घ्यायचे ते ड्रायव्हिंग आहे ना 3 सिलेंडर गाड्याची आणि 4 सिलेंडरला गाड्याची. तुम्ही एकदा स्वतः ट्राय करून बघा की एक तुम्ही टाटाच्या शोरूमला जा, त्याची आय थिंक टियागो आणि स्विफ्ट हे दोन्ही गाड्या तुम्ही एकदा त्याचं टेस्ट ड्राईव्ह घेऊन बघा. जर तुम्ही ती गाडी चालवून दिली 3 सिलेंडरची गाडी, तर तुम्हाला पण गाडीमध्ये थोडंसं असं व्हायब्रेशन वाटेल. ज्यावेळेस तुम्ही गाडी फास्ट घेताल त्यावेळेस 80-90च्या स्पीडला तर तुम्हाला थोडंसं गाडीमध्ये असं व्हायब्रेशन दिसेल. आणि ते जर तुम्ही 4 सिलेंडरची गाडी असेल, स्विफ्टच किंवा टियागो, तर ही तुम्ही गाडी 80-90पर्यंत जरी नेली तरी तुम्हाला ते व्हायब्रेशन वगैरे काही जाणार नाही, आवाज येणार नाही, नॉईज येणार नाही तुम्हाला त्याच्यामध्ये. हा पण एक तोटा समजायचा की गाडी जर तुम्ही फुल याच्यामध्ये चालवली तर तुम्हाला ते व्हायब्रेशन होणार आहे आणि व्हायब्रेशन झाल्यानंतर असं आपल्याला एक अनकॉन्शियस होतं आपली माणूस की यार काय व्हायब्रेशन. आणि दुसरं एक कसं आहे की येत्या काळात ह्या जे 3 सिलेंडर इंजिन आहेत ह्याची डिमांड खूप वाढलेली आहे. कारण काय आहे की कॉस्ट कमी आहे याची. मायलेज जास्त भेटतं, कॉस्ट कमी आहे. त्यामुळं लोकं कसं आजकाल मायलेजकडे जास्त लक्ष देतात. ज्याची रनिंग जास्त आहे, त्यांनी ती गाडी घ्यावी 3 सिलेंडर नो प्रॉब्लेम. पण ज्यांची गाडी त्यांचं रनिंग जास्त नाही आहे, मला तर असं वाटतं त्यांनी नॅचरल ॲस्पिरेटेडकडे जावे 4 सिलेंडरमध्ये. तर हे 2-3 असे फायदे पण आहेत, त्याचे तोटे पण आहेत की 3 सिलेंडर कारचे आणि 4 सिलेंडर कारचे. तर माझ्या माहितीस्तव तर की जर तुम्ही गाडी पर्चेस करत असाल इन फ्युचर कोणतीही घ्या, यूजमध्ये घ्या किंवा न्यूमध्ये जा. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त 4 सिलेंडरकडे वळलं पाहिजे. 4 सिलेंडरच्या गाड्या पण खूप आहेत आजकाल. पण लोकांची मागणी बघता पैशाची पैसे पण त्याच्यामध्ये थोडेसे कमी असतात ना, त्याच्यामुळे कंपनीज काय करायला आहेत की
कॉस्ट कटिंग करता येतं. कॉस्ट कटिंग करून लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम काही कंपन्या आज करतात आहे. पण जे 4 सिलेंडरमध्ये जे आहे ज्याची 4 सिलेंडर गाडी जशी चालते, तशी ही गाडी तुम्हाला देणार नाही. मग ह्याच्यामध्ये अजून काय केलं त्यांनी टर्बो इंजिन पण हे केलं डेव्हलप केलेलं आहे. टर्बो इंजिन काय करतं, की गाडीला आता हे जे 4 सिलेंडर इंजिन आहे, हे काय करतं नॅचरल हवा घेतं आणि गाडीला पुढे फोर्स करतं. पण टर्बोचार्ज इंजिन काय करतं, की माहिती आहे त्याच्यामध्ये एक फॅन असतो. तो जबरदस्तीने तो पॉवर देत असतो गाडीला. तुम्ही जसं एक्सेलेरेटर पुश कराल, तो जबरदस्तीने फॅन फिरतो आणि तो जबरदस्तीने अ, गाडी फास्ट आपली पळते. कारण नॅचरलमध्ये थोडं नॅचरल हवा येते आणि टर्बोमध्ये फॅन बसवला असतो. टर्बो इंजिन म्हणजे तो 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 टर्बोचार्ज इंजिनने तो गाडी थोडंसं असं तुम्हाला गाडी चालवायला मजा येईल टर्बोचार्जमध्ये. पण त्याच्यामध्ये तुम्हाला मायलेज थोडं कमी भेटेल. जर तुम्ही जास्त तुमचं हे असेल, स्पीड तुमची जास्त असेल, तर थोडंसं त्याला तुम्हाला ॲव्हरेज पण कमी भेटू शकतो. तर असेच खूप फायदे आहेत. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही गाडी घ्यायला जाताल तर थोडं एकदा गाडी सगळी चेक करून कोणती गाडी घेताय तुम्ही. मी तर प्रिफर करेल की 4 सिलेंडरकडे जा आणि कसं आहे ज्यावेळेस तुम्ही गाडी घेता सेल्समॅन त्यांचे सेलसाठी ते काही बोलू शकतात की 3 सिलेंडर चांगला आहे, 4 सिलेंडर चांगला आहे. असं तुम्ही काही म्हणतो, पण नॅचरल जे आहे, मला वाटतं त्याच गोष्टीकडे जावं. थोडासा फरक पडेल मायलेजमध्ये आणि तुमच्या कॉस्टिंगमध्ये थोडासा. पण गाडी आपली एकदाच घेणं होतं, की नंतर पश्चाताप करू नये, की "अरे, अ, मी का घेतली गाडी?" हे असं होऊ नये. फक्त जास्त एक कारण मला हेच वाटतं, की ती गाडी व्हायब्रेशन जास्त करते आणि टाटाची गाडी कसं थोडं मजबूत आहे. त्याच्यामध्ये लोखंड वगैरे जास्त असल्यामुळं ते थोडं व्हायब्रेशन तर करणारच. मारुती सुझुकी थोडंसं कमी करेल कारण तुम्हाला माहिती आहे मारुतीची बिल्ड क्वालिटी काय आहे आणि टाटाची बिल्ड क्वालिटी काय आहे. जर तुम्हाला सेफ्टी पाहिजे असेल तर तुम्ही नो डाऊट टाटाकडे जाऊ शकता आणि जर तुम्हाला मायलेज वगैरे पाहिजे तर ऑब्व्हियसली तुम्ही मारुती सुझुकीकडे जाऊ शकतात. अजून तरी Hyundaiने तरी अजून काही 3 सिलेंडरची गाडी सध्या त्यांच्याकडे नाही आहे. आणि मग एवढंच आहे की फक्त घेताना एकदा गाडी तुम्ही 4 सिलेंडर की 3 हे एकदा तुम्ही स्वतःला विचारा की गाडी एकदाच घेणं होतं आणि त्याच्यामुळे थोडासा विचार करून ह्या मुद्द्याकडे तुम्ही लक्ष द्या. अ, बाकी व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? मित्रांनो जर माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि धन्यवाद. या व्हिडिओमध्ये एवढंच. धन्यवाद.